सो हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज माझ्याबरोबर आहेत द व्हेरी सिनियर आर्टिस्ट, व्हेरी हम्बल, डाऊन टू अर्थ पर्सन, यशोधन बाळजी. सो यशोधन जी, थँक यू सो मच फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल अँड वेलकम. खूप खूप धन्यवाद. हम्बल म्हणण्यापेक्षा मी जमिनीवर जन्माला आलो होतो आणि जमिनीवर जगतो, हवेत उडत नाही. प्रवासासाठी, शूटिंगसाठी खूप फ्लाय करतो, पण खाली आल्यानंतर जो एक हा असतो तो मी कायम घेतो आणि बाकी लोक तर घेत नाहीत, कारण ते हाय झालेले असतात. ओके, खूप मजेशीर गप्पा होणार आहेत आज. सो व्हेरी एक्साइटेड. गुड 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 गुड. ओके यशोधन जी, तुमचे सध्याचे प्रोजेक्ट्स कुठले आहेत, करंट आणि अपकमिंग? व्हॉट यू वुड लाईक टू शेअर? करंट मध्ये सध्या काय खरं सांगायचं तर सिरियलच्या बाबतीत असं आहे की क्वालिटी नाही राहिलेली. म्हणजे मुळात असं म्हटलं जातं की एक 38-39 स्टोरीज आहेत जगात. आता त्या स्टोरीजच्या 100 सिरियल्स, त्याचे वेगवेगळे विषय, असं सगळं झाल्यानंतर नवीन काय येणार आहे? त्यामुळे त्यात नवीन काही नाहीये, करण्याजोगं काही नाहीये. If I am an actor, I always prefer to perform the character. पण तसं काही करण्यासारखं राहिलेलं नाहीये. त्यामुळे मीच फार कीन नाहीये. तर एखाद्या कोणी असं म्हटलं की यशोधन सर हे तुमच्यासाठी आहेच आणि तुम्ही करा, तर मी ते आधी तपासतो की ते खरंच चांगलं आहे का, काय आहे, करण्यासारखं आहे का, अशा सगळ्या गोष्टी, आणि मग मी करतो. त्यामुळे मी थोडासा माझ्या पद्धतीने चाललोय सध्या आणि खूप काम नाहीये. हां, जाहिरातींमध्ये करायला खूप काही असतं. काही क्रिएटिव्ह डायरेक्टर्स आता खूप चांगले आलेले आहेत, जे जाहिराती बनवतात. त्यांची आयडियोलॉजी, त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांचं टेकिंग हे मलाही शिकवतं, मलाही नवीन काहीतरी करायला मिळतं आणि त्याचा जो ओव्हरऑल क्रिएटिव्ह इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला सगळ्यांना पाहायला आवडतो. त्यामुळे ते करतो मी अजूनही. ओके ओके ओके. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की यू आर अ सन ऑफ अ सोशल ॲक्टिव्हिस्ट, अ ग्रेट सोशल ॲक्टिव्हिस्ट, ज्यांनी वुमेनसाठी खूप धडपडले आहेत ते ॲक्च्युली. व्हेरी स्ट्रॉंग वुमन आणि त्या शी वॉज अ ग्रँड डॉटर ऑफ तात्यासाहेब केळकर. सो अगेन इट इज इन युअर ब्लड लाईन. तुमचा आवाज, तुमची पर्सनॅलिटी, आय थिंक एव्हरीथिंग इट्स इन युअर ब्लड लाईन. सो तुमच्यात आणि तुमच्या आईमध्ये, विद्या बाळजी, त्याच्यामध्ये काय एक कॉमन क्वालिटी तुम्ही त्यांची काय घेतली आहे? खूप कॉमन आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता जे मोदीजी म्हणतात की प्रत्येक जण आत्मनिर्भर झाला पाहिजे, हे माझ्या आईचं माझ्या लहानपणापासून आम्हा तिन्ही भावंडांसाठी एक प्रोटोकॉल होता. म्हणजे असा की आमच्या घरामध्ये एक बहीण आणि 2 भाऊ असं जरी असलो, मी सगळ्यात लहान आहे, सगळ्यात उंच, सगळ्यात जास्त केस गेलेला आणि सगळ्यात बुद्धीनी कमी, असं आमच्या घरात ग्रेडेशन होतं. लेट अस बी व्हेरी फ्रँक अबाउट इट. लहानपणापासून ते मला माहीत होतं, कारण मी अकॅडमिक्समध्ये फार चांगला नव्हतो आणि मला अकॅडमिक्समध्ये रस नव्हता, हे त्याचं कारण होतं. पण घरातले नियम जे होते ते सगळ्यांसाठी सारखे होते. जेवण झाल्यानंतर स्वतःचं ताट स्वच्छ करून त्यात न टाकता सिंकमध्ये पाण्याखाली काढून ठेवायचं, हा नियम होता. स्वतःचे कपडे हे अंदाज घेऊन टाकायचे की आधी त्या बाईला धुवायला किती आहेत. जर आधीचे काही पडदे बिडदे असतील तर त्या दिवशी तुमचे कपडे कमी टाकायचे. हे जे आहे हे घरात तुमच्या सोशल अवेअरनेस, इक्वॅलिटी आणि ह्या सगळ्या गोष्टींचं द्योतक आहे. आणि ते इथून पुढे खूप उपयोगी पडणार आहे. कारण का तर कित्येक सॉरी टू से, पण आयांची लाडके मुलगे जे असतात ना, दे आर द स्पॉइल्ड ब्रॅट्स. म्हणजे लग्न झाल्यावर आपली बायको आपल्यासाठी काम करणार आहे ते त्यांच्या माइंडसेटमध्ये असतं. आणि ती ग्रॅज्युएट असते, डबल ग्रॅज्युएट असते, चांगलं शिकलेली असते, तिला ॲस्पायरेशन्स असतात की तिने कुठेतरी चांगला स्वतःच्या पायावर उभं राहावं, आणि मग घरातलं कोण करणार? आता परदेशात जी लोक जातात त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे की तिथे कोणी मेड मिळत नाही, तिथे सगळी कामं स्वतः करायला लागतात. मग त्यातनं क्लॅशेस सुरू होतात, मिसमॅनेजमेंट सुरू होते, घरात कॉन्फ्लिक्ट्स होतात, आणि मग अशाच्यात ते म्हणतात नाही आता मुलाचं काही ह्याच्यात वाढवू नकोस, आपल्याला मुलंच नको. अरे हा कुठला भाग आहे? त्यापेक्षा माझ्या आईनी जे लहानपणापासून आम्हाला घरात शिस्त आणि सवयी लावल्यात ते उत्तम आहेत. मला ज्यात पडायचं नाही त्यात ना खुपसायचं नाही, नंबर 1.
आणि दुसरी गोष्ट अशी की सोशल अवेअरनेसच्या बाबतीमध्ये तिने शिकवलेलं हल्ली मला वाईट अनुभव यायला लागलेत. म्हणजे आम्हाला एक लहानपणी असं शिकवलेलं होतं की सोशल पोलिसिंग, की बुवा तुम्ही पोलिसांची संख्या इतकी कमी आहे आणि तुम्ही जर एखाद्या ठिकाणी काहीतरी वेडवाकड घडत आहे तर तिथे जाऊन ज्याच्या बाबतीत ज्याला त्रास दिला जातोय त्याच्या बाजूनी लढा, हे शिकवलं जायचं. किंवा कोणी काही विघातक कार्य करतंय, कोणीतरी काहीतरी फोडतंय तोडतंय तर त्या तिथे जाऊन ते थांबवा. पण हल्लीचा तो जमाना राहिला नाहीये. मी 1-2 अनुभव भयंकर वाईट घेतलेत. एक अगदी सुरुवातीचा आहे, जेव्हा मी मुंबईला जायला सुरुवात केली तेव्हा मी कार नेत नव्हतो, काम नव्हतं, एशियाडनी जाय करत होतो. तर इथून स्कूटरनी मी स्टेशनला जायचो, तिथून एशियाडनी काय 1-2 दिवसाचं काम असेल त्यासाठी जायचो आणि परत यायचो. तर त्यावेळेला एक्सप्रेसवे नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायन ते चेंबूर प्रचंड ट्रॅफिक जॅम असायचं. म्हणजे सायन ते चेंबूर किंवा दादर ते चेंबूर यायला जवळजवळ 1.5-2 तास लागायचे, इतका ट्रॅफिक जॅम असायचा. मी एशियाड स्टँडवरनं दादरहून निघालो. माझ्या पुढे खिडकीमध्ये एक मुलगी बसली होती आणि ती एकटीच होती. नंतर एक जण आला. मला इथं 2 वेगळेच कळलं, कारण का तर जेव्हा बस सोडायच्या आधी कंडक्टर येऊन चेक करतो त्यावेळेला तिने तिकीटचं तिकीट वेगळं दिलं होतं, त्याने तिचं तिकीट वेगळं दिलं, त्याचं तिकीट वेगळं दाखवलं होतं. मला कळलं की दोघं वेगवेगळे आहेत. 6-6:30 अंधार पडल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की देयर इज समथिंग रॉंग गोइंग इन द सीट इन फ्रंट ऑफ मी. आणि आय वॉज कीपिंग अ आय ऑन इट की नाही, दिस इज ती बिचारीचं काहीतरी प्रॉब्लेम करतोय तो माणूस, असं मला वाटलं. म्हणून मध्ये कुठेतरी गाडी थांबलेली असताना मी तिला कर्शियसली विचारले की एक्सक्यूज मी, वुड यू लाईक टू एक्सचेंज द सीट विथ मी, यू कॅन सिट बिहाइंड, आय कॅन सिट देअर. त्याच्यावर तिने ठाक्कन माझ्याकडे असं पाहिलं आणि ओ माइंड युअर ओन बिझनेस. अरे मी तुझी एम्बॅरेसमेंट त्याच्यापायी जी होती आहे ती मला एम्बॅरेसमेंट वाटली, पण प्रोबेबली तिला नाही वाटली. आता त्याच्यात माझा पर्स्पेक्टिव्ह चुकीचा होता की मी त्या दोघांच्या मध्ये का गेलो. कदाचित त्यांनी तिकीटं वेगवेगळी काढली असतील, दोघं मित्र असतील, म्हणून तिने मला हे उत्तर दिलं असेल, माइंड युअर ओन बिझनेस, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस, असं उत्तर आलं. आणि अगदी एक रिसेंटली आला, पण तो मी आता कोट करत नाही कारण त्याच्यामध्ये काही सरकारी यंत्रणा पण इन्व्हॉल्ड होत्या, तो कोट करत नाही. पण असं आहे, त्यामुळे ते जरासं मागे पडतं. पण बाकी जो घरात आईनी जर, म्हणून ते सध्या मोदी म्हणतात ना की घरातली स्त्री शिकली तर घर आलबेल होतं. त्याचं कारण असं आहे की माझी आई स्वतः खूप इंडिपेंडंट होती. म्हणजे ती त्या काळात स्कूटर चालवणाऱ्या पुण्यातल्या ज्या 2-4 बायका होत्या त्याच्यातली ती एक होती. वाह. आणि मला मी 4-5 वर्षाचा असतानाचा किस्साही आठवतोय की वेस्पा स्कूटर होती, तेव्हा त्याच्या बाजूला ते असे 2 ड्रम्स असायचे, त्याच्यावर तिथपर्यंतच पाय द्यायचे, माझे खालच्या फुटरेस्टला जायचंच नाही. मला आठवतंय शनिवार पेठेमध्ये चित्राचा बोळ आहे, म्हणजे भडभुंजा जिथे आहे तिथे, आप्पा वळण चौकाच्या अलीकडे. तर आम्ही आप्पा वळण चौकातनं येऊन शनिवार पेठेत त्या भडभुंजाच्या इथे डावीकडे वळणार होतो, म्हणून आईने असा हात दाखवला होता. आणि ती वाट बघत होती की थोडा पुढे क्रॉस होणारा ट्रॅफिक कमी झाला की मी वळीन, असं म्हणून तो हात दाखवलेला असताना समोरच्या बाजूने येणाऱ्या एका माणसाने त्या हाताला अशी छान टाळी देऊन तो निघून गेला. कळे अरे असं काय. पण हा पुण्यातला ज्याला आपण गमतीचा भाग म्हणतो ना, हा अक्षरशः गमतीचा भाग आहे. मलाही कळे ना की हा का टाळी देऊन गेला. टाळी देऊन गेला म्हणजे काय, तर हात दाखवलेला होता, त्यांनी फक्त एक टाळी दिली, तो निघून गेला. खोडकर खट्याळ म्हणा किंवा जगण्यातही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवणारे पुणेकर म्हणा, असं काहीतरी असेल त्याचं. पण शी टूक इट व्हेरी लाईटली की अरे हा काय प्रकार आहे, मला टाळी देऊन गेला, मी हात वळायला हात दाखवला होता, तर असं ते गणित आहे. त्यामुळे हा एक तेव्हा स्कूटर चालवण्याचा किस्सा यायचा असं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माझ्याकडे खूप गोष्टी अशा आहेत की ज्या या आईकडनं आलेल्या आहेत, या वडिलांकडनं आलेल्या आहेत. त्यामुळे आपले आई वडील आपल्याला जे सांगतात ते भल्यासाठी सांगतात असं माझं म्हणणंच आहे. हा, मग त्यातनं सुद्धा मी फारच क्रांतिकारी होतो. त्यांनी मला कायम अभ्यास कर असं सांगितलं, तुम्ही फार केला नाही आणि त्याचा काही फार वाईट परिणाम झाला असं मला वाटत नाही. क्लिअरली म्हणजे नाही वाटत. कारण कसं आहे माहितीये का, याच्यात लक्षात घेणे हा की शिक्षण हे फक्त अकॅडमिक्स नाही आहे. जेव्हा तुम्ही रस्त्यावर बाहेर पडता तेव्हा जे काही ऑब्झर्व करता ते का होत असेल, कशासाठी होत असेल, हे तुम्हाला आपलं आपण समजायला लागणं, इट्स सेल्फ इज शिक्षण ना. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Literacy has nothing to do with your certification of education. Exactly. Correct. आता
माझा पुढचा प्रश्न असा असेल की व्हॉट डू यू थिंक अबाउट टुडेज मीडिया आणि मीडिया जे आधी होतं, तुमचा एक काय ओपिनियन आहे अबाउट दिस? वाईट आहे. लेट अस बी व्हेरी फ्रँक अबाउट इट. आत्ताच एक रिसेंट एक उदाहरण झालंय. मीडिया म्हणजे मी मुळात एक 18-19 वर्ष वर्तमानपत्रात होतो. दॅट टाइम न्यूजपेपर्स वेअर द डिसिजन मेकर्स ऑर द रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द सोसायटी असा खरंच भाग होता. आणि त्याच्यामध्ये प्रो एस्टॅब्लिशमेंट, अँटी एस्टॅब्लिशमेंट असे काही वर्तमानपत्र असायची. त्यामुळे प्रत्येक घरात 2-2, 3-3 वेगवेगळ्या ओपिनियन कॅरी करणारी वर्तमानपत्र असायची आणि त्याच्यावरनं घर ओपिनियन बनवायचं. आता टेक्नॉलॉजी बदलली, त्याच्याच लोकांनी काय ज्याला म्हणतो ऑनलाईन केलं सगळं. त्याचा एक वाईट परिणाम असा झालाय की क्रेडिबिलिटी ह्याच लोकांनी आपापली घालवून टाकली. म्हणजे साधं उदाहरण सांगतो की परवा 2 दिवसापूर्वी एक मुंबई एअरपोर्टला विमानाची चाकं बुडल्याचा कुठल्या तरी प्रतिथयश उद्योग समूहाने वृत्तपत्र समूहाने व्हिडिओ व्हायरल केला. तो व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर जेव्हा फॅक्ट चेक्स झाल्या तेव्हा लक्षात आलं की दॅट व्हिडिओ वॉज शॉट इन 2023 मॉन्सून ॲट चेन्नई, नॉट इवन इन बॉम्बे. म्हणजे त्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्यांना मुंबईहून फ्लाय करायचंय त्या माणसांच्या पोटात केवढी धडकी भरली असेल, किंवा ज्यांना लँड व्हायचंय त्यांनी तर सांगितलं असेल की काय आम्ही आता याच्यात लँड कसं होणार विमान. हे इतकं चुकीचं आणि वाईट सध्या होत आहे. आणि याला कारण असं आहे ना की प्रिन्सिपल्स विसरली आहेत माणसं. काही तत्व असतात आणि ती तत्वाच्या बाबतीत माझ्या वडिलांकडनं मला खूप गोष्टी मिळाल्या. माझ्या वडिलांनी गरीब घरातनं आलेली, फॅमिलीतनं आलेले होते आणि लव्ह मॅरेज त्या काळात, आय एम टॉकिंग अबाउट 1955, तेही एक पुण्यातलं गाजलेलं लव्ह अफेअर होतं. आणि तेव्हा वडील आईला शिकवायला शाळेत होते. म्हणजे एका शिक्षकाचं एका विद्यार्थिनीशी असणारं प्रेम प्रकरण हे कुणीतरी पाहिलं, मग वडिलांना विचारलं, ते गेले, ते सांगितलं नाही मी गरीब घरातला आहे, तुम्ही बऱ्या घरातले आहात, पण मी एवढं सांगू शकतो की तिला खायला प्यायला काही कमी पडणार नाही आणि स्वातंत्र्यात काही कमी पडणार नाही. दॅट वॉज द वर्ड विच माय डॅड हॅड गिव्हन टू माय मॉम. त्यांचं प्रिन्सिपल असं होतं की जगामध्ये जेवढी अशी पेट्रो प्रॉडक्ट्स किंवा अशी जी आहेत की जी नॅचरल रिसोर्स आहेत तो कधी ना कधी संपणार आहे. तर घरापासून सुरुवात म्हणून त्यांनी आयुष्यात कधीही पेट्रोल व्हेकल यूज केलं नाही, चालवलं नाही. टिल हिज लास्ट डे ही वॉज ऑन द बायसिकल. वाव, आय मीन येस. म्हणजे जेव्हा he got fainted at Prabhat Road somewhere because of some medical problem. आणि तेव्हा त्याच्या आधी मी त्यांना म्हणायचो की बाबा पुण्याबाहेरचे खूप लोक पुण्यात आलेत आणि त्यांचा एक असा भ्रम होता की मी निम्म्या पुण्याला शिकवलंय, सगळे मला ओळखतात. म्हणलं होते निम्म्या पुण्यातले सगळे परदेशी गेले, आता जे पुण्यात आहेत ते पुण्यातले नाही आहेत, त्यातले कोणी तुम्हाला ओळखत नाहीत. त्यामुळे हे कार्ड खिशात ठेवा, हा मोबाईल खिशात ठेवा आणि मग सायकलवर कुठेही फिरा. दॅट वॉज मेड कंपल्सरी टू हिम. तसं असल्यामुळे ते जेव्हा चक्कर येऊन पडले त्यावेळी कोणाला तरी ते कळलं, पाहिलं आणि लक्षात आलं की आई तिथेच जवळ राहत होती, तिच्या घरी नेलं आणि प्रूव्ड टू बी दिस ह्यूज कॅन्सर इन हिज ब्रेन. आता ते होईपर्यंत ते सायकल चालवत होते. ही वॉज 82 वेन ही वॉज डिटेक्टेड विथ द कॅन्सर. ही पास्ड अवे ॲट द एज ऑफ 84. असं ते होतं. त्यामुळे ही वॉज कीपिंग फिट. आणि कीपिंग फिटचा एक दुसरा भाग मला स्वतःला त्याच्यातनंच पुढे आल्यानंतर असं मला वाटतो की आपण जे इंग्लिश शिकतो ना त्याच्यात आपल्या मूळ गोष्टी आपण विसरतो. आपण मानवाला मनुष्य प्राणी असं संबोधतो, बरोबर? Yes. आता मनुष्य प्राणी याच्यातलं मनुष्य म्हणजे मानवता आली आणि प्राणी याच्यामध्ये प्राणी जे जे काही करतात त्यातलं मानवतेला धरून जे काय असेल ते करणं आलं. आता मला सांगा कुठला वाघ, सिंह, चित्ता, हत्ती हे कष्ट केल्याशिवाय खातात? शेवटच्या दिवसापर्यंत ते कष्ट करतात. आपण ते ह्युमन बिईंग झालोय ना आता इंग्लिशमुळे.
त्यामुळे आपण बँक बॅलन्स आहे ना मग बस झालं. म्हणून लोकांची ओबेसिटी वाढायला लागली, तब्येतीचे प्रश्न बिघडायला लागले. लोक स्टाईल, फॅशन किंवा अपग्रेडेशनच्या नावाखाली इतका जगातला सुंदर हायजेनिक इंडियन टॉयलेट विसरायला लागली आहेत, वापरायचे बंद करायला लागलेत. आणि आता ऑर्थोपेडिक सर्जनचे गुडघ्याच्या सर्जरीज वाढलेत. हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण अडॉप्ट करत नाही, दुर्लक्ष करतो, कारण आपल्याकडे पैसे आहेत. तर कारण तिथे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आहे ना. तसं आपला बँक बॅलन्स हा आपला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आहे का? नाही. तुम्ही लक्षात घ्या, कित्येकदा असं होतं तर साधं 171चं फ्लाईट क्रॅश, काय त्या लोकांकडे कमी बँक बॅलन्स असेल? काय उपयोग झाला त्यांना? काहीही उपयोग झाला नाही. बरं, त्यांना इतकं अनएक्सपेक्टेड होतं की त्यांनी त्यांच्या विलमध्ये ते त्यांच्या पोरांना नेक्स्ट जनरेशनला देऊन ठेवलंय की नाही हेही अनेकांचं आपल्याला माहित नाही. मग यातला पर्याय कुठला? स्वावलंबन. प्रत्येक जण जर आत्मनिर्भर बनला, सेल्फ सफिशियंट, मला दुसऱ्याची गरज नाही, दुसऱ्याच्या हाताची गरज नाही, मदतीला किंवा सपोर्टची गरज नाही, अशा यांनी जर तयारी करत राहिला तर लाईफ विल बी मच बेटर ऑफ अ इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज द नेशन ऑल्सो. मला वाटतं जरा जास्त होते का? नाही, एकदम आय अग्री विथ युअर व्ह्यूज on many levels actually. I am at par with what you think. Oh, that's good. That's good. Yes. पण मला असं पुढचा असं फॉलोअप क्वेश्चन असेल माझा की हे तुम्ही म्हणालात ऑन अ ग्लोबल लेवल, म्हणजे एक जनरिक हाव अ ह्युमन काइंड शुड बिहेव. पण मीडिया फॉर सेलिब्रिटीज जे आधी होतं आणि जे आता आहे, बिकॉज यू हॅव बीन इन दिस इंडस्ट्री फॉर सो लॉंग, तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? आधीचा मीडिया होता त्याच्यामध्ये गॉसिप नव्हतं का? तर नाही, असं काही नाही, गॉसिप होत, पण टू व्हॉट एक्सटेंट याला एक ज्याला आपण म्हणतो ना विवेकाची पातळी होती. म्हणजे मला आठवतंय, आईची मैत्रीण होती जिने राजेश खन्नाला मोठं केलं, देवयानी चौबळ. आता देवयानी चौबळ वॉज अ व्हेरी डॅशिंग वुमन. शी यूज्ड टू कम होम, आय यूज्ड टू सी हर. मला असं वाटतं काय बाई आहे ही. पण ते डॅशिंग असणं जे आहे त्याच्यामध्येच तिने गॉसिप जे काय होतं ते काढलं, राजेश खन्नाच्या बद्दलचं केलं आणि राजेश खन्ना मोठा झाला. आता हा मीडिया युसेज जो आहे तो अनेक न्यूज मॅगझिन्स, सिने मॅगझिन्स जी होती ती पूर्वी करायची. ती सिने मॅगझिन्स हळूहळू गेली, त्याची जागा आता इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली आणि मग त्याचा स्तरच बदलला. आता मला अनफॉर्च्युनेटली असं वाटतं की जेवढे कपडे कमी तेवढा माणूस मोठा. हे कुठून आलंय? कुठून आलंय हे? एस्पेशली हे मुलींच्या बाबतीत एअरपोर्टवर किंवा घरात जिम मधनं बाहेर पडणाऱ्या मुली ह्या आणि एक बावडारके सगळे तरुण बघतात आणि त्यांना वाटतं तेच भारी आहे म्हणून स्वतःही तसलं करायला जातात. आमच्या इंडस्ट्रीत ग्लॅमर पायी अनेकांना असं वाटतं की हे भारी आहे. अजिबात गैरसमज आहे. आमच्या इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर जे आहे ते एका ठराविक पॉइंटच्या वर तुम्ही गेलात तर आहात, किंवा तुम्ही स्टार किड असाल तर तुम्ही ते बाय बर्थ घेऊन आलेला असता. मी गेलो तेव्हा कोण होतं? माझं कोणी नाही. पहिलं ज्यांनी मला सांगितलं की तुम्ही मुंबईत या, त्याचा माझा पहिला प्रश्न होता की बॉस आप तो कह रहे मुंबई आओ बट मेरा कोई गॉडफादर नहीं है. म्हटलं सर आपकी पर्सनॅलिटी अच्छी है, हिंदी आपकी अच्छी है, आप ट्राय तो करो. आता हे ट्राय तो करो याच्यात माझा मी उभा राहिलो आणि म्हणून मी आज आहे तसा आहे. त्यामुळे मी हे जमिनीवर राहणं मला आवडतं. आणि खरं सांगू का, मराठी माणूस आहे असं वाटलं की हा काय मस्त भज्याचा वास आला तर बिंदास जाऊन तिथे खाता येतं. हा, लोक म्हणतात अरे तुम्ही ऍक्टर आहात ना. म्हटलं हो का? तुम्ही इथे? मलाही नाक आहे, मलाही जीभ आहे, चव आहे. हो. आणि ही सगळी मंडळी जी आहेत हे या सगळे शौक जे आहेत हे परदेशी जाऊन करतात. आणि आपल्याला माहिती आहे की परदेशी इथल्या भारतात बनलेल्या पाण्याची चव आणि परदेशातल्या बनलेल्या पाण्याची चव ती चव येत नाही, विच इज अ फॅक्ट. त्यामुळे तेव्हाचा आणि आताचा मीडिया, आताच्या मीडियामध्ये काय झालंय माहिती का, कंटेंट कमी झाल्यामुळे ह्या फालतू गोष्टी खूप दाखवायला लागल्यात. कंटेंट नाही राहिला.
म्हणजे तुम्ही मला सांगा, जेव्हा मी A.K. हनगलजींबरोबर एक ऍड शूट करत होतो, ती बसून बुद्धिबळ खेळतानाची ऍड होती आणि त्याच्यामध्ये त्या ऍड मधला एक ओव्हरऑल लेंथ आणि कंटेंट इतका होता की ती एक दिवसात व्हायला पाहिजे ती, पण सिन्स ही वॉज नॉट कीपिंग वेल, त्यानं दर थोड्या वेळाने पडायला लागायचं, म्हणून ती 2 दिवस शूट झाली. तर त्याच्यात A.K. हनगल सारखा प्रिन्सिपल्ड माणूस, प्रिन्सिपल कशाची असू शकतात, चुकीची असू शकतात, बरोबरही असू शकतात, तो माणूस एवढी तब्येत बरी नसताना सुद्धा शूट करत होता, पण त्या प्रिन्सिपलची जगात किंमत नाही. ते गेले तेव्हा त्यांना न्यायला 4 माणसं उपलब्ध झाली नाहीत, विच इज आयरनी. अशा आयरनीज खूप आहेत. प्राणसाहेब, इतकी मोठी इनिंग खेळलेला माणूस हिंदी इंडस्ट्रीजचा, त्यांच्या अंत्यविधीला 8 ते 10 सेलिब्रिटीज होते. हा जो आपल्या एल्डर जनरेशनच्या कामाबाबतचा रिस्पेक्ट आहे ना, तो रिस्पेक्ट नसणं हे याचं कारण आहे. रात गई बात गई हा आमच्या इंडस्ट्रीतला तकिया कलाम आहे, हे जो वाईट आहे आणि जे सत्य आहे, पण ते मी एकटा नाही बदलू शकत. जर मला शूट नंतर कोणी विचारलं की यशवंतजी आपका नंबर चाहिए तर मी देतो, असं नाही म्हणत हा मेरे बॉय से बात कर लो, असं काही नाही. ठीक आहे, त्याचे विचार माझे विचार पुढच्या ह्याच्याचे पटणार नसतील तर ते आपल्याला कसं लांब ठेवायचं हे आपल्याला माहित असतं. जसं मुलींना माहित असतं की एखादा माणूस त्रास देतोय तर त्याचा फोन घ्यायचा नाही, काय करायचं, किंवा नवऱ्यालाच घ्यायला द्यायचा, हे ह्या अनेक डिप्लोमॅटिक टॅक्टिक्स असतात आणि त्या मी करतो, नाही असं नाही. वा, गप्पा मारतच राहावं असं वाटतं यशोधनजी बरोबर. सो ओके, आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुम्ही एवढे सगळे कॅरेक्टर्स प्ले केलेले आहेत, तर तुम्हाला स्वतःला तुमचं आवडतं जॉनर तुमच्या स्वतःसाठी कुठला आहे? तुम्हाला कॉमेडी आवडतं, ड्रामा आवडतो, किंवा काय बघायला आवडतं तुम्हाला? मी बघतो सगळं. करायला ज्याच्यामध्ये ग्रे शेड आहे ते करायला खूप आवडतं, कारण त्याच्यात खेळता येतं छान. त्यामुळे माझ्या फॉर्च्युनेटली आय वॉज पार्ट अँड पार्सल ऑफ द CID फॉर 20 years. CID 98ला सुरू झालं, 2018ला संपलं. त्या अखंड 20 वर्ष आय वॉज पार्ट अँड पार्सल ऑफ CID इन डिफरंट कॅरेक्टर्स. कारण का, तर CID तो एक सस्पेन्स लागायचा की हा माणूस खरा आहे का खोटा आहे, की जो आय कुड प्ले. मला कॅरेक्टर एकदा काय आहे कळल्यानंतर ते कसं खेळायचं ती मजा यायची, त्यात छान होतं. ते टीमही उत्तम होती. इट वॉज व्हेरी इंटिग्रेटेड टीम, असं ते आहे. वा, मस्त. आता तुमचं ओपिनियन अबाउट रॉ आर्टिस्ट, जे नवीन आर्टिस्ट आलेत इंडस्ट्रीमध्ये आणि जे रॉ आहेत, काही लोकांना एक्सपिरियन्स लागतो छान कॅरेक्टर प्ले करायला, पण काही लोक अशी असतात ना की थोडासा एक्सपिरियन्स जरी असला ना तरी ते खूप छान कॅरेक्टर्स प्ले करतात. तुम्हाला असं वाटतं का, की तुम्हाला असं वाटतं की नाही, एक एक्सपिरियन्स घेणं इम्पॉर्टंट आहे या इंडस्ट्रीमध्ये यायला? अर्थात, म्हणजे एक वास्तव आहे की जे तुम्हाला थिएटर करत असाल तर ते शिकवलं जातं. इथे प्रत्येक जण जगताना सुद्धा नाटक करत असतो, हे सत्य आहे. नवरा बायको असतील त्यात काही थोडं ड्रॅमॅटिक बिहेवियर हे असतंच. तेच तुम्हाला प्रोफेशनली करायचं आहे. ज्याला ऍक्टिंग या करिअरमध्ये यायचं आहे त्यांनी बेसिक नाटक, एकांकिका हे केल्याच पाहिजे. एक उदाहरण सांगतो. मी मुंबईमध्ये गेल्यानंतर आय हॅड नेव्हर थॉट ऑफ की मी मॉडेलिंग करीन आणि माझ्या 100-125 जाहिरातींमध्ये मी गेल्या 28 वर्षात दिसलो असेल, पण तो डोक्यातच नव्हता विचार. पण मी बाकीच्या कामासाठी जे फोटोग्राफ्स दिले होते ते आता सारखं नाही आहे. आता तुम्हाला ऑनलाईन पाठवता येतात गोष्टी, तेव्हा असं नव्हतं. फोटोग्राफ्स प्रिंट करणं, अमुक तमुक हे सगळे व्याप आणि खर्च होते तेव्हा, आणि ते मग जाऊन तुम्हाला फिजिकली द्यायला लागतं, कोऑर्डिनेटरला भेटून वगैरे वगैरे. तर एक कोऑर्डिनेटर होत्या, सुधा मेहता म्हणून, दादरला होत्या. शी वॉज इन हर एज शी वॉज रॅम्प मॉडेल आणि व्हेरी ग्रेसफुल लेडी, व्हेरी जेंटल लेडी. त्यांना माझा नंबर दिलेला होता. त्यांचा एक दिवस पेज आला मला, तेव्हा पेजर होते, मोबाईल नव्हते. पेज आला, यशोधनजी प्लीज कॉल मी अर्जंटली. होतो तिथनं 5 मिनिटात कुठेतरी PCO पाहिला, फोन केला.
यशवंत जी एक एड है, आप एड करते हो क्या? अरे एड, एड म्हणजे ग्लैमर, एड म्हणजे पैसा. मैंने बोला किया तो नहीं है मगर करना चाहूंगा. ठीक है, तो मैं आपके फोटोग्राफ्स आगे भेज देती हूँ. ये फलाना फलाना तारीख को शूट होगा, संडे को. मला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचा मला परत पेज आला, प्लीज कॉल मी. फोन केला. यशोधन जी, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव ग्रॅब दॅट ॲड. यू विल बी पेड 1000 रुपीज. दिस आय एम टॉकिंग अबाउट 1997. दॅट वॉज अ गुड अमाऊंट. कारण 2-2.5 हजार रुपयात साधारण मध्यमवर्गीय माणसाचं घर चालायचं तेव्हा. एका दिवसात मला 15 दिवसाचे पैसे मिळाले असं मी धरलं त्यावेळेला अर्थात. आणि आय वेंट फॉर द शूट. शूटला गेल्यानंतर थिएटर ऍक्टर किंवा मी थिएटर केलेलं असल्यामुळे जे मला सांगितलं होतं त्याच्यात मी इम्प्रोव्हाइज केलं. ते इम्प्रोव्हाइज केलेलं डायरेक्टरनी नोटीस केलं आणि आय वॉज नॉट इन द मेन फ्रेम, आय वॉज इन द सेकंडरी फ्रेम. बट ही नोटिस्ड मी. Hello, are you from theater? Yes, sir. Hey, you should have said tell us earlier. I said, sir, since I'm casted, I thought you have gone through my CV and you know it. No. Come in mainframe. So I came in mainframe. That was my first ever ad been shot by a legendary director, Prasoon Pandey. आणि हा माझ्या थिएटर केल्यातलं, मी काय फार तळमळीनी आणि असं खादीचे कपडे घालून वगैरे थिएटर करत नव्हतो. मी तसा खूप काय वेगवेगळ्या क्षेत्रात काय इंटरेस्ट आणि उत्साह असल्यामुळे माउंटेनरिंग वगैरे करायचो, स्विमिंगही करायचो, वॉटर पोलोही खेळायचो, ट्रेक्स घेऊन जायचो, गणपती ढोल वाजवायला जायचो, असं सगळं करायचो मी ते. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना की त्यांनी जेव्हा सांगितलं मला, त्याच्यात टँकवरनं मी एका अमॅच्युअर थिएटर ग्रुपमध्ये जायचो. कधी मी असं एस्पायरेशन धरलं नाही की ह्यातनं मला पुढे काहीतरी करायचं, पण त्यावेळेला ते मी शिकत होतो. आता ते उपयोगी केव्हा पडलं? त्याच्यानंतर 30 वर्षांनी मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा ते जे माझ्यात आतमध्ये मुरलेलं होतं ते मला वापरता आलं. त्यामुळे थिएटर हे नक्की करावं, त्याच्यामुळे खूप फायदा होतो, कॉन्फिडन्स येतो. आज बच्चन साहेबांच्या समोर 2 फिल्म्समध्ये काम करताना मला कधी असं वाटलं नाही की ह्या माणसाला आपण हिरो म्हणून पाहिलंय आणि आपण त्यांच्याबरोबर काम करतोय, आता माझं काय होईल. नाही, असं कधी नाही वाटलं. कारण ते त्यांचं कॅरेक्टर करणार आहेत, मी माझं कॅरेक्टर करणार आहे. दॅट टुगेदर इज अ सीन, असा तो भाग आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स खूप येतो आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला आयुष्यात वर नेतो ना. थिएटर इज मस्ट. थिएटर इज मस्ट. हे खूप स्ट्रॉंगली खूप एक्सपिरियन्स आर्टिस्ट हे सांगतातच. म्हणजे मी आधी पण नीना कुलकर्णीचा जो पॉडकास्ट घेतलेला होता ते पण म्हणाले होते की थिएटर करा, एकदा तो अनुभव घेतलाच पाहिजे. सो या, द एक्सपिरियन्स टॉक्स. आणि अमिताभ जी बरोबर तुमचं काम, म्हणजे व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स वर्किंग विथ हिम? ॲब्सोल्युटली प्रोफेशनल पर्सन. दोन फिल्म्समध्ये मी आय हॅड शेअर्ड स्क्रीन विथ हिम. वन वॉज डिपार्टमेंट, बीन डिरेक्टेड बाय राम गोपाल वर्मा, की ज्याच्यामध्ये माझी मुलीचं लग्न आहे. त्या लग्नामध्ये बच्चन साहेब आणि संजय दत्त यांचा एक कॅमिओ डान्स आहे. अर्थातच माझ्या मुलीच्या लग्नात असल्यामुळे ते स्टेजवर आम्ही सगळे पाहिजे, मग त्याच्यात त्यांचा डान्स नाही सगळं. त्यावेळेला 3-4 दिवस वी आर शूटिंग इन कमालिस्तान आणि इट वॉज इन द मंथ ऑफ एप्रिल, आय इफ नॉट मिस्टेकन. हॉट स्कॉर्ची सनलाईट. अमिताभ बच्चन नावाचे गृहस्थ, त्यांचा टेक झाला की 4 प्लास्टिकच्या खुर्च्या एकाला एक चिकटवलेल्या त्यांच्यासाठी बनवून ठेवलेल्या असतात, त्यात ते बसतात कारण उंची असल्यामुळे. आणि पहिल्या दिवशी मला लक्षात आलं की हा माणसाची एवढी मोठी व्हॅनिटी आहे बस सारखी, हा माणूस आत का नाही बसत आहे? बरं, एवढ्या मोठ्या माणसाला आपण असं जाऊन कसं विचारणार, म्हणून तो दिवस सोडला मी. दुसऱ्या दिवशी परत तेच. ते उन्हामध्ये 2 सीनच्या मध्ये उन्हात बसलेले असायचे, सावलीत नाही. एसी नको ठीक आहे, पण सावलीतही बसायचं नाही. तर नंतर मग ओळख झाली, थोडं गप्पा झाल्या. मग मी त्यांना विचारलं की सर एक सवाल आहे, मेरी जानकारी के लिए,
आपकी वैनिटी खड़ी है, आप 2 सीन के बीच में वैनिटी में क्यों नहीं जा रहे, धूप में क्यों बैठे रहते हैं? त्यांच्या पद्धतीने ते हसले, म्हणले क्या क्या होता है कि अगर मैं वैनिटी में जाऊँ तो जो पसीना आया होता है वो सूख जाता है, बाहर आओ तो स्कॉर्ची हीट है, ये जो कंट्रास्ट है वो खांसी जुकाम ये सब दिलवाती है, तो मैं उसमें नहीं पढ़ना चाहता। मेरा काम है, जितना टाइम मैंने दिया है उतना टाइम मैं यहाँ बैठूँ, ठीक है, मैं देखता हूँ कि वहाँ डान्स तो नहीं कर रहा हूँ, मैं बैठा हुआ हूँ, लुकिंग पॉझिटिव्ह, हा जो भाग जो म्हणतो ना, पण ठीक आहे, मी नाचत नाही आता, दमत नाही आहे, पण मी शांतपणे बसलोय, ऊन असेल ठीक आहे, ते आहेच, हा एक भाग। आणि जे ऐकलेलं होतं त्या सगळ्याची प्रचिती, म्हणजे त्यांचा कॉल टाइम जर 11 असा, त्यांचा बच्चन साहेब 11 बजे आने वाले असं असेल, तर त्यांचा क्रू वॅनिटी हे सगळं 10:30 पासून यायला लागायचं, आणि 11ला 10 मिनिटं असताना बच्चन साहेब गाडीत नाही यायचे, विच आय ऑब्झर्व फॉर 3-4 डेज। त्यामुळे तो प्रोफेशनल हे आहेच, आणि तो असलाच पाहिजे, असलाच पाहिजे, तो मस्ट आहे तो। ओके, आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता इंडस्ट्री सध्या काय लॅक करते आणि जे सुधारायला हवं? आता बरेच सुधारणा झाले असतील ओव्हर द इयर्स, पण तुमचं अजून काय ओपिनियन आहे? व्हॉट यू वुड लाईक टू से? माझं स्पष्ट ओपिनियन आहे की क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज कुठल्याच बाबतीत करू नये, मग ते स्क्रिप्ट असो, सिनेमॅटोग्राफी असो, डायरेक्शन असो, किंवा आर्टिस्टचं कास्टिंग असो, त्याच्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नये। आणि कित्येकदा काय होतं की असे मला 3-4 अनुभव आलेले आहेत की माझ्या मेरिटवर मी 2-3 ऑडिशन्स देऊन 2-3 प्रोजेक्ट्स असे झालेत की ज्याच्यात मी कास्ट झालो होतो, आणि आयत्या वेळेला एक फोन येतो की सर वो शेड्यूल थोडा पोस्टपोन हो गया है, यू कैन रिलीज द डेट्स। एक फिल्म होती अरमान, बहुतेक त्याचं नाव, मॉरिशसला शूट आहे, 15-18 दिवस काहीतरी होते, पैसे चांगले मिळणार होते, सगळं कन्फर्म होतं, आणि आय वॉज कन्फर्म कास्टेड। आदल्या दिवशी फोन येतो, यशोधन सर कैसे है आप, असं कोणी समोरनं गोड बोललं की लक्षात घ्या पुढे धोका आहे। मतलब नहीं मैं बढ़िया हूँ, आप बताइए। सर थोड़ा ना प्रॉब्लम हो गया है, वो जो शेड्यूल था ना वो थोड़ा कुछ इधर उधर हो रहा है, तो यू कैन रिलीज द डेट सर, विल लेट यू नो लेटर। खरं सांगत नाहीत की तुमच्या ऐवजी दुसऱ्याला घेतलंय, तो वाईटपणा म्हणतात, त्याला वाईटपणा नाहीये, ह्याला प्रोफेशनलिझम म्हणतात, विच आर इंडस्ट्री डझंट अंडरस्टँड। तर ठीक आहे, ते कॅन्सल झालं। असंच आणखीन एका फिल्मसाठी झालं होतं, जी अमोल गुप्ते डिरेक्ट करणार होते, पण नंतर त्यांच्यातनं ते गेलं, आणि ते त्या फिल्ममध्येही तेच झालं, 5 गणीचं शेड्यूल होतं ते। त्यामुळे याची सवय झाली मग की ठीक आहे, आपणला कोणी गॉडफादर नाहीये, आपण माहीत असताना आलोय ना, मग या गोष्टी होणार आहेत। त्यामुळे हे एकदा तुम्ही गृहीत धरलं की तुम्हाला वाईट बीट वाटत नाही, तुम्ही पुढचं काय। आणि मला अगदी ठाम विश्वास आहे की जो माणूस मुंबईत येतो, त्यातली ती जी कोण मुंबादेवी आहे, ती त्याला उपाशी राहू देत नाही। तुम्हाला इतके ॲव्हेन्यूज आहेत अर्थार्जन करायला, आणि म्हणून अख्खं जग मुंबईत येतं, हा एक भाग। आणि मुंबई इतकी हॅपनिंग सिटी आहे की तिथे कोणी उपाशी राहिलंय हे होणं शक्य नाही। तसं माझं झालं की ठीक आहे, मला मोठं काम नाही मिळालं, छोटं तर आहे ना, ते करतो मी, छोटी छोटी। तुमच्यात जर कॉन्फिडन्स असेल तर छोट्या मोठ्याने तुम्हाला काही फरक पडत नाही, चांगलं का वाईट हे तुम्ही तपासा। दुसरा एक भाग आहे म्हणजे टायमिंग, जो आपण ज्याच्याविषयी बोलतो आहोत, त्याच्यात खूप कमी लोक टायमिंग्स पाळतात। तुमचा कॉल टाइम असेल, त्या कॉल टाइमच्या 5 मिनिटं आधी तरी पोचा, नाही तुम्हाला समजा शिफ्ट 9ची दिली आहे, तर कोणातरी एकामुळे उशीर होतो, आणि 1 आणि 1:30 वाजता शिफ्ट सुरू होते, मग सगळं स्पिलओव्हर होतं, आणखीन 1 दिवस वाढवतात, असं काय काय होतं। त्यामुळे तो एक डिसिप्लिन पाळला गेला पाहिजे। क्वालिटीच्या बाबतीत मी म्हटलं तसं, सिरियल्सच्या बाबतीत एस्पेशली खूप झालंय, फिल्म्स नवीन नवीन विषय तरी येत आहेत काही काही, आणि ज्याला आपण वेब सिरीज म्हणतो, त्याच्यात ते सिनेमाच्या ऐवजी म्हणून ते बनवतात, कारण का तर त्याला सेन्सर बोर्ड नाही, सेन्सर बोर्डाच्या लोकांना जराशी अडचण वाटते, म्हणजे आपण जे दाखवणार आहोत ते सेन्सॉरमध्ये उडलं तर काहीच राहणार नाही असं वाटतं लोकांना, त्यामुळे वेब सिरीज बनवतायत लोक। पण
मी वेब सिरीजच्या बाबतीत थोडासा स्केप्टिकल अशासाठी आहे की वेब सिरीजला कुठलाच कंट्रोल नाहीये. त्यामुळे तुम्हाला कॅरेक्टर एक सांगितलं आहे, ते तुम्हाला आवडलं आहे आणि म्हणून तुम्ही करायला गेलात, तर तुम्ही ऍक्च्युअल फ्लोअरवर गेल्यानंतर स्क्रिप्ट काहीतरी वेगळं असतं, कॅरेक्टरचा मूड, टोन, घेऊन जाणारी दिशा वेगळी असू शकते. हे असं 1-2 वेळा झालं, त्याच्यामुळे मी शक्यतो वेब सिरीज नकोत अशा विचारात आहे. चांगली काही आली तर नक्की करीन आणि गॅरंटेड काही आली तर. या ओके ओके. आता या क्षेत्राबद्दल अजूनही लोकांचे काय गैरसमज आहेत यशोधनजी, जे तुम्हाला आढळतात, म्हणजे नॉर्मल कॉमन पीपल वर बिहाइंड, नॉट इन फ्रंट ऑफ द कॅमेरा? गैरसमज असे आहेत की इथे सगळं छान चकचकीत आणि देखणं असतं. नाही, आता गेल्या काही वर्षामध्ये टेक्नॉलॉजी खूप बदलली आहे, त्यामुळे हे असेल छोटे छोटे लाईट्स आले आहेत की जे सफिशियंट लाईट देतात. पण या आधीचा जो, म्हणजे माझ्या मते 8-10 वर्षापूर्वीचा काळ होता तो, की जेव्हा डिजिटलायझेशन झालं नव्हतं, डिजिटल कॅमेरे नव्हते, तोपर्यंत HMI असा एक मोठा लाईट असतो. त्याच्या पुढे तुम्ही जर 2-3 फुटात असाल तर कपडा जळेल तुमचा, इतकी हीट असते. आणि हे असे लाईट्स घेऊन काम करायला लागायचं. आता त्यात थोडा बदल झालेला आहे, पण या इंडस्ट्रीत सुद्धा ज्या ग्लॅमर पै लोकांना असं वाटतं की मी तिथे जायला पाहिजे, तर त्याच्यात तुमची तयारी किती आहे हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ॲबिलिटी त्या दृष्टिकोनातून तुमची खरंच आहे का हे तुम्ही तपासायला पाहिजे. केवळ आपण मोठे ग्लॅमरनी झालेला माणूस मोठा नसतो, अजिबात मोठा नसतो. जो ग्लॅमरनी मोठा झालेला असतो माणूस, तो अत्यंत खोकला असतो असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. त्याचा कॉन्फिडन्स लेवल कमी असते. कारण का, तुम्ही लक्षात घ्या, म्हणून कित्येक जण आहेत की एखादी फिल्म हिट झाली, प्रचंड ग्लॅमर आलं, त्याच्यानंतर किती उदाहरणं आहेत आपल्याकडे. कुमार गौरव, आता हे कोणी सांगत नाही पण म्हणून मी मुद्दा सांगतोय. कुमार गौरव, त्या सुलक्षणा पंडितची बहीण, त्याची हिरोईन असलेली लव्ह स्टोरी नावाचा एक सिनेमा आला होता, त्याच्यातली विजेता पंडित. इवन फॉर दॅट मॅटर तुम्ही लक्षात घ्या, ऋतिक रोशन, पहिलं पिक्चर कहो ना प्यारे हिट झालं, त्याच्यानंतर आज तगायत ऋतिक रोशन एकटा आहे आणि पिक्चर हिट झालंय असं झालं नाही. मिशन काश्मीर चालला, कारण का, तर त्याच्यात जॅकी दादा, अमुक तमुक 3-4 लोक होते. पण त्यांना ठीक आहे, ते स्टार किड्स आहेत. आपण जे सामान्य मध्यमवर्गीयातनं जातो, तर त्यामुळे खचून न जाणं. मी एक खूप छान प्रिन्सिपल माझ्या डोक्यात कायम ठेवतो, माहिती का. तुम्ही ते लक्षात ठेवा, तुम्हाला कधी खचल्यासारखं वाटणार नाही. ते प्रिन्सिपल असं आहे की सूर्य रोज उगवतो, बरोबर, थोडी वेळ बदलते, दररोज 6 मिनिटं मागे पुढे होतो तो, आणि त्याच्याच बरोबर त्याची जागाही बदलते. दक्षिणायन आणि उत्तरायण जे होतं त्याच्यामध्ये सूर्याची रोज थोडी जागा बदलते, कारण पृथ्वीचा ऍक्सिस बदललेला असतो. हे सायंटिफिक कारण झालं. पण त्यातनं शिकण्यासारखं काय आहे, सातत्यही पाहिजे आणि नाविन्यही पाहिजे. जागेचं नाविन्य आहे आणि रोज उगवण्याचं सातत्य आहे. हे माझं प्रिन्सिपल आहे. आपण जे आहे आसपास त्यातनं शिकलं तर छान जगू शकतो ना, तसंच मी जगतोय. वा, गुड, व्हेरी नाईस. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुमची अपेक्षा तुमच्या ऑडियन्स कडून काय आहे? तुमचे जे फॅन्स असतील, तुम्हाला जे बघत असतील, काय अपेक्षा आहे? फॅन फॉलोईंग हा जो भाग असतो ना, तो जरा विचित्र आहे. म्हणजे कसा विचित्र आहे सांगतो की त्यांच्या अपेक्षा काय असतात की ह्यानी मला फ्लाइंग किस टाकावा, यांनी मला हात करावा. एवढ्यासाठी कमी किमतीत तुम्ही फॅन होणार आहात? त्या माणसाकडे जे काय चांगलं आहे ते अडॉप्ट करा, देन यू विल बी कन्सिडर्ड ॲज अ गुड फॅन, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे
ज्या अमिताभ बच्चन नावाच्या हिरोला मी माझ्या लहानपणापासून, शोले आला त्यावेळेला तुम्हाला खोटं वाटेल, मी 39 वेळा शोले पाहिले. आणि शोले आला तेव्हा माझं वय होतं 14, 1975 साली. त्याच्यानंतर मी हा जर विचार केला असता की नाही मला अमिताभ बच्चन सारखं व्हायचंय, नाही, मी माझ्या जगण्यात होतो. ज्या वेळेला मी या इंडस्ट्रीत आलो तेव्हा मी म्हटलं की हा माणूस कसा जगतो त्याचा अभ्यास करूया. दुसरी गोष्ट आहे की याच्यात खूप कमी लोक अशी आहेत की जे ग्रहपाठ न करता इंडस्ट्रीत येतात. मी माणसं वाचायचा शौकीन आहे, त्यामुळे पुस्तकं कमी वाचतो. पण मी जेव्हा या इंडस्ट्रीत जायचं ठरवलं तेव्हा मी आवर्जून काही या इंडस्ट्रीशी संबंधित पुस्तकं वाचली. त्यातलं एक खूप महत्वाचं आणि परिणामकारक पुस्तक होतं, कशाला उद्याची बात. आत्ताच्या यंग जनरेशनला त्यांचं नावही माहीत नसेल, हे सिनेमाचं नाव होतं, त्यांचं गाण्याचं टायटल होतं हेही माहीत नसेल. पण शांता हुबळीकर नावाची ब्लॅक अँड व्हाईट एरातली एक अत्यंत पॉप्युलर मराठी ॲक्ट्रेस होत्या. त्या मुंबईत खूप चांगलं चाललं होतं. असं असताना त्यांच्या आयुष्यात त्यांचं एक आत्मचरित्र आहे, कशाला उद्याची बात. ते नक्की वाचा. ते मी वाचलं आणि त्यातनं काय ठरवलं की पैसे आले तर माज होता कामा नये आणि नसतील तर रडायचं नाही. मग सगळ्यात मार्ग उत्तम कुठला? मध्यमवर्गीय लाईफस्टाईल. म्हणजे आजही यू वोंट बिलीव्ह. आता मला नेहमी हा खूप गमतीचा भाग वाटतो की 2-4 मोठ्या सिरियल्स ऑनगोईंग मिळाल्या की लोक गाड्या बदलतात आणि ऑडी किंवा मर्क असं म्हणून ती किल्ली हलवत ऑफिसमध्ये येतात. ती किल्ली हलवत ऑफिसमध्ये आल्यानंतर तुला काय फरक पडणार आहे? की किल्ली हलवल्यामुळे तुझं ऍक्टिंग चांगलं होणार आहे? नाही. किल्ली हलवल्यामुळे तुझा इतिहास बदलणार आहे? नाही. तुझ्या परफॉर्मन्सवर तुला पुढचं काम मिळणार आहे. ह्या अभ्यास प्रत्येकाने डोक्यात ठेवून केला पाहिजे. घराच्याही बाबतीत मला नेहमी असं वाटतं की मी स्टार आहे किंवा मी या क्षेत्रात आहे म्हणजे माझं घर ते शोभेल असं असलं पाहिजे. नाही, माझं घर हे मला आवडेल तसं असलं पाहिजे. मला ज्या घरात कम्फर्टेबल वाटेल ते घर असलं पाहिजे माझं. आणि माझं कपड्याच्याही बाबतीत तसंच आहे. कपडे माझ्यासाठी आहेत, मी कपड्यांसाठी नाही. मी आज तागायत कुठलाही ब्रँडेड कपडा वापरत नाही. कारण माहिती का तुम्हाला गंमत त्यातली, सांगितलं तर पंचायत होईल. ब्रँडेड कपड्यातलं असं असतं की ते काय एक्सेल साईज, लाखभर शर्ट्स किंवा टॉप्स असे काढतात. एकाच टाईपचे एकाच पॅटर्नचे लाखभर. आणि ते सगळीकडे पाठवतात. 100 पाठवून देतात. एक्स साईज किंवा काय डबल एक्सेल कुठलाही असेल तिथे सगळ्याचं असंच असतं. म्हणजे तुम्ही ते ब्रँड कुठला, तुम्ही स्वतःचा ब्रँड घालवताय. कारण जे 1 लाख लोकांच्या अंगावर कपडे ते तुम्ही वापरता. गुड व्ह्यू. हा, त्यामुळे आय नेव्हर ऑप्ट फॉर एनी ब्रँडेड थिंग. हा, रेप्युटेड थिंग्स आय डू, की ज्याचं प्रूव्हन आहे की हे चांगलं असतं म्हणजे असतं, त्याला नक्की बघा. पण नुसतंच ब्रँड काय, ब्रँडिंग करण्यावर आहे ना, आणि ब्रँडिंग केलं जातं. त्यामुळे ब्रँड माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा नसतो, त्याचं खरी कसब काय आहे ती महत्वाची असते. ओके ओके. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की तुम्ही कुठलं सोशल कॉज सपोर्ट करता का, किंवा तुम्हाला कुठलं सोशल कॉज सपोर्ट करायला आवडेल किंवा तुम्हाला सांगायला आवडेल की दिस नीड्स अटेन्शन, असं काही? आवडेल, नक्की आवडेल. आपल्याकडे काय झालंय गेल्या काही वर्षामध्ये, शिक्षक नावाची एक चांगली गोष्ट होती आमच्या लहानपणी. आणि शिक्षकांनी एखादी गोष्ट पालकांना सांगितली तर पालक ती पॉझिटिव्हली घ्यायचे. कारण तेवढे प्रामाणिक शिक्षक होते. एखाद्या दिवशी एखाद्या मुलाने, आणि तो मुलगा मीही होतो, काही वेळाकडे शाळेत केलं तर हे शाळेच्या डिसिप्लिनच्या बाहेरचं आहे म्हणून कानफाडात मारली
तर माझ्या आईवडिलांनी कधीही त्यांना दुसऱ्या दिवशी विचारलं नाही की आमच्या मुलाला का मारलं तुम्ही. कारण का, तर आईवडिलांचा हा विश्वास होता की नाही, हे शिक्षक आहेत, हे चांगलेच आहेत आणि ते चांगलंच जे काय असतील त्याच्यासाठी शिक्षा करतील, चांगलं होण्यासाठी. पण काय झालं, शिक्षणाचा बाजार झाला, शिक्षण संस्था निघाल्या, मग त्या संस्थात आवाढव्य फी घ्यायला लागले, मग कॉम्पिटिशन आली, मग तेवढे खालून येणारे जाणकार शिकलेले शिक्षक नव्हते, त्यामुळे ज्यांची ॲबिलिटी नाही त्याही शिक्षकांना शिक्षक म्हणून नोकऱ्या मिळाल्या. आता शिक्षक हा वसा आहे, ती नोकरी नाही आहे. त्यामुळे मला आता असं वाटतं की ह्या गेल्या 30 वर्षात जी देशाची संपूर्ण बर्बादी झाली आहे, ह्या सो कॉल्ड खूप अकॅडमिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असं ज्याला मोठं नाव दिलं जातं, त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये बेसिक एज्युकेशनच देत नाहीत. ते जर दिलं असतं तर आज भारतामध्ये लोक तंबाखू घेऊन रस्त्यावर थुंकली नसती. ते जर मिळालं असतं तर लहानपणी, तर आपण काहीतरी वस्तू घेतली आहे, बिस्किट चॉकलेट काहीतरी घेतलंय आणि ते खाल्ल्यानंतर रॅपर असं फेकून दिलं नसतं, डस्टबिन शोधली असती, नाही तर स्वतःच्या खिशात ठेवलं असतं. हे जे बेसिक एज्युकेशन आहे हे समाज बिल्ड करतं, हे एक कॉन्फिडन्स लेवल बिल्ड करतं. कित्येक जाहिराती आहेत माझ्या की ज्या आजही लोक नाव काढतात. एक छोटं उदाहरण सांगतो. एक सोनोरा टाईल्स नावाची कंपनी होती, तर अगदी सुरुवातीच्या काळातली ही जाहिरात आहे, 97-98ची असेल. माझं कॅरेक्टर होतं लॉयल, अत्यंत निष्ठावान कंपनीचा ड्रायव्हर. म्हणजे आता राजकीय लोकांचे असतात ना निष्ठावान, तसा तो कंपनीचा लॉयल. कंपनीचं नाव होतं सोनोरा टाईल्स. तर त्याची वनलाईन अशी होती की मी डिलिव्हरी करायला तो 3 चाकी जो असणारा बजाजचा टेम्पो असतो ना, तो घेऊन चाललेलो आहे. आपली शेतकरी टोपी, महाराष्ट्रीयन, आणि असा कंपनीचा माणूस तो ड्रायव्हर. एक अरुंद पूल की ज्या पुलावरनं जेमतेम एकच गाडी जाऊ शकते. मी माझं हळू चालणारी, फुल लोड असणारी सोनोरा टाईल्सनी भरलेली रिक्षा घेऊन त्याच्यावर जातो आणि माझ्या लक्षात येतं की कोणतरी एक बडे बाप का, आपली गाडी मोठी आहे म्हणून मी येत असताना सुद्धा गाडी घालतो. आता एका वेळी एकच व्हेकल जाणार पूल आहे तो, तर मी निम्मा गेलेला असताना तो समोरनं, कारण का तो श्रीमंत आहे म्हणून तो गाडी घालतो. फायदा कसा होतो सांगतो ऍक्टर म्हणून, तुम्ही जमिनीवर राहिलात तर. त्याच्यात मला दिग्दर्शकाने सांगितलं, यू शुड मेक इट इंटरेस्टिंग. दिस इज नॉट अ अँग्री टाईप ऑफ अ ड्रायव्हर, ही इज व्हेरी जनरस अँड मेक इट इंटरेस्टिंग असं सांगितलं. तर तो थांबला, त्याने बाहेर येऊन खुणा केल्या, मागे जा बेगे जा, एवढी मोठी गाडी दिसत नाही का वगैरे असं सगळं तो तिकडनं मला म्हणतो. आणि ते म्हणत असताना मी फक्त असं कानात हात घालतो आणि अशी टिचकी करतो, कारण हा खेड्यातनं मोठा झालेला माणूस आहे आणि नियमाने मी आधी पूल क्रॉस करायला घेतलाय, तू नंतर आलायस, तू मागे हो. तो हा जो कॉन्फिडन्स होता ना, सोड चिल्लर, हा कॉन्फिडन्स डायरेक्टरला भयंकर आवडला. हे इम्प्रोव्हायझेशन मी आयत्या वेळी केलेलं आहे. किंवा मी माउंटेनरिंग करायचो म्हणून, तुम्ही LOC कारगिल पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये एक सीन आहे की इंडियन आर्मी जनरल म्हणून मी तो सांगताना की असा हात केला मी आणि त्याच्यावर सांगितलं की दुश्मन यहाँ ऊपर बैठा है, हम लोग नीचे से अटैक करेंगे, अगर वो एक भी पत्थर फेंकते हैं तो हमारे 10 जवान मर जाएंगे, सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आता हे कुठून सुचलं, मी माउंटेनरिंग केलंय म्हणून. आय कुड व्हिज्युअलाइज की वरनं एक जरी दगड आला तरी खालच्यांची काय अवस्था होते मला माहित होतं, म्हणून मी ते कॅमेऱ्यामध्ये दाखवलं. या अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या आलेल्या अनुभवातनं ऍक्टिंग मध्ये ऍड करू शकता, विच इज द बेस्ट पार्ट ऑफ माय प्रोफेशन, आणि आय एम हॅपी फॉर दॅट. या
व्हॉट लवली आय थिंक कंटेंट चालू आहे हा, आणि किती छान ऐकायला मिळतंय हे तुमचं एक्सपिरियन्स यशोधनजी. एनिथिंग एल्स आय मस्ट हॅव मिस्ड आस्किंग यू, आणि तुम्हाला अवेअरनेस स्प्रेड करायची आहे, लोकांना काही सांगायचं असं काही आहे का? माझ्या मते हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर जे प्रश्न आहेत त्याच्यावरची उत्तरं काय ज्याला म्हणतो आपण संदर्भासहित स्पष्ट झाली असावीत. संदर्भासहित स्पष्ट झाली असावीत असं मला वाटतं. त्यातनं ती आहेच. फीडबॅक तुम्ही तिच्याकडे द्या. समजा काही वाटलं दुसरा पॉडकास्ट करू. आपल्याला काय, लोकांना ज्ञानी बनवणं हवं असेल तर ज्ञान देणं जो माझ्यावरचा बेसिक संस्कार आहे. खूप मस्त. थँक्यू सो मच यशोधनजी. तुम्ही इतकं छान माझ्याबरोबर पॉडकास्ट केला, आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल ॲक्च्युली. ते खूप मोठे आहेत, ते पटकन हो म्हणाले की हो नेहा आपण करूया पॉडकास्ट. माझे बाकीचे जे व्हिडिओज आहेत जे लोकांपर्यंत मला पोहोचवायचे आहेत त्यांनी खूप ह्यांचा फायदा होतो. असे मोठे व्यक्ती जेव्हा माझ्या पॉडकास्टवर येतात. सो थँक्यू वन्स अगेन, अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब. नेहा खूप खूप आभारी आहे, आणि होप तुम्हालाही हा आवडेल, आणि आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण असं आहे ना, मी म्हणलं ना, ज्ञान दिल्याने वाढतं. तुमच्या ज्ञानात जर भर पडली आणि तुम्ही ती दुसऱ्याला नाही दिली तर तो तुमच्याशी वेडावाकडा वागेल की नाही. त्यामुळे ज्ञान हे दिल्याने वाढतं. शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. खूप खूप आभारी आहे.